नमस्कार विद्यार्थ्यांनो. युनिट नंबर 6मधील आपण 6.6 ॲडिक्शन, सबस्टेन्स, इंटरनेट, मोबाईल, व्यसन, मादक, अंमली पदार्थ, आंतरजाल, भ्रमणध्वनी या संदर्भात सविस्तर अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला मिनिंग ऑफ ॲडिक्शन, व्यसनाधीनतेचा अर्थ बघणं अपेक्षित आहे. सामान्यपणे असा जर विचार केला तर शारीरिक किंवा मानसिकरित्या व्यक्तीचे मद्य, अंमली पदार्थ, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट किंवा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल यावरील अवलंबित्व जेव्हा जास्तीत जास्त वाढत जाते त्या अवस्थेला आपण व्यसनाधीनता असे म्हणतो किंवा त्याला व्यसनाधीनता असे म्हणतात. मग या व्यसनाधीनतामध्ये व्यक्ती असे पदार्थ मिळवण्याकरता कोणत्याही थराला जाऊ शकते. असे पदार्थ मिळाले नाही तर ती पराकोटीचा राग, हिंसा आणि मानसिक अस्वस्थता अशा भावनेला ती व्यक्तीस अनावर होते आणि अशा मानसिक आणि शारीरिक अवलंबित्वाचा त्या व्यक्ती आणि समाजावर मोठ्या प्रमाणामध्ये घातक असा परिणाम होताना आपल्याला दिसतो. The term addiction is usually used to refer to a situation of a psychological and or physical dependence on alcohol, drugs, internet or mobile. An addict will try to access the substance or object at any cost to which he or she is addicted. या संदर्भात जर आपण विचार केला तर आपण पुढचा पॉईंट म्हणजे टाईप्स ऑफ ॲडिक्शन याचाही विचार करणं आवश्यक आहे. व्यसनाचे प्रकार कोणकोणते आहेत त्यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट आहे सबस्टेन्स ॲडिक्शन, मादक किंवा अंमली पदार्थाचे व्यसन. त्यानंतर आहे इंटरनेट ॲडिक्शन, आंतरजालाचे व्यसन आणि त्याचबरोबर पुढे मोबाईल ॲडिक्शन, भ्रमणध्वनीचे व्यसन या संदर्भात विचार करायचा आहे. तत्पूर्वी आपण ए पॉईंट सबस्टेन्स ॲडिक्शन, मादक अंमली पदार्थाचे व्यसन याचा विचार करूया. याचा संबंध जर बघितला तर रासायनिक पदार्थाच्या सेवनावर असणाऱ्या मानसिक आणि शारीरिक अवलंबित्वाशी तो आहे. यामध्ये मद्य, चरस, कोकेन, तंबाखू, गुटखा यासारख्या पदार्थांच्या सेवनामुळे शारीरिक स्वास्थ्य तर बिघडते, शिवाय कौटुंबिक, मित्र, कामाची जागा आणि कायदा यांच्या बाबतीतही अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. एक प्रकारचे व्यसन करणारी व्यक्ती ही इतर प्रकारच्या व्यसनांना सहज बळी पडताना आपल्याला दिसते. Substance addiction refer to a physical and biological dependence on chemical substance which leads to unpleasant symptoms when the person stop using the substance. Abuse of substance such as alcoholic, marijuana, cocaine, tobacco, gutka, etc. can cause health issue and serious problem with family, friends, the workplace and the law. Despite this, substance abuse continues. Most common addictions involve the use of alcoholic, tobacco, other legal and illegal drugs and other mood altering substance. The use of these may be physical, biological and psychological harmful to the user and others. It can also lead to antisocial behavior and depression. Tobacco addiction refers to habitual tobacco chewing or smoking. The addictive elements to tobacco is nicotine, which impacts the brain. Tobacco addiction is biopsychological and difficult to give up once it sets in. The daily effects of tobacco addiction are mouth, throat and lungs cancer. आपण जर बघितलं तर ह्या सगळ्याच पदार्थांमुळे म्हणजे तंबाखूचं व्यसन हे प्रमुखतः तंबाखू खाणे किंवा धूम्रपान अशा प्रकारचे असू शकते. यामध्ये निकोटीन असते, त्याचा मेंदूवर विपरीत परिणाम होतो. तंबाखूचे व्यसन हे शारीरिक मानसिक स्वरूपाचेही असतं. ते सोडणं सहज शक्य नाही आणि त्यामुळे अत्यंत भयंकर असे परिणाम त्याचे दिसतात. तोंड, घसा, फुफ्फुसाचा कर्करोग हे होतात. तंबाखूच्या व्यसनाचा प्रादुर्भाव समाजाच्या आदिवासी, ग्रामीण आणि शहरी अशा सर्व स्तरांमध्ये आपल्याला दिसतो. त्याचबरोबर विडी, सिगारेट यांच्याद्वारेही हुक्का, चिलीम, हुकली, छुट्टा किंवा धुमती अशा साधनांद्वारे हे धूम्रपान केलं जातं.
According to the national sample survey conducted by the government of India, about 20 million children in the age group 10 to 14 years are estimated to be tobacco addicted. Also, the study says that 5,500 new users are added every day, making it 2 million users every year. भारत सरकारच्या नॅशनल सॅम्पल सर्वे जर बघितला तर त्यांच्या खात्यांच्या अहवालानुसार 10 ते 14 वर्षाच्या वयोगटातील 2 कोटी मुले हे तंबाखूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्याचा अंदाज आहे. असं म्हटलं जातं की प्रतिदिनी अंदाजे 5,500 लोक नव्याने तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये सामील होतात आणि परिणामतः प्रतिवर्षी या संख्यांमध्ये 20 लाखांची भर पडत जाते. अशा प्रकारे यामध्ये आपल्याला अनेक प्रकारच्या काही संशोधन केलेल्या संस्था आहेत त्याचाही विचार करावा लागेल. यामध्ये ह्या मद्यपदार्थ तयार कुठून होतात आणि त्याची प्रक्रिया कशी काम करते तेही आपल्याला थोडक्यात बघणं अपेक्षित आहे. अल्कोहोलिक इज अ ड्रिंक दॅट कंटेन्स इथेनॉल विच इज अ प्रोडक्ट बाय fermentation of grains, fruits or other sources of sugar. It is a depressant drugs which slow down various sections of the brain and central nervous system. आपण जर बघितलं तर मद्य हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये इथेनॉल हा द्रव्य वापरला जातो. म्हणजे धान्य, फळे आणि इतर काही शर्करायुक्त जे पदार्थ आहे त्याची कुजण्याची प्रक्रिया निर्माण होते आणि मद्य हे उदासीनता निर्माण करणारं द्रव्य आहे आणि ते आपोआपच आपला मेंदू आणि मज्जासंस्था यांचं कार्य मंदावण्याचं काम करत असतं. त्याचबरोबर किशोरवयीन मुलांमध्ये ही व्हाईटनर सेवन करण्याची संख्या वाढत गेलेली आहे. व्हाईटनरमध्ये ट्रायक्लोरो इथेन हे द्रव्य आढळतं. ते रंगविरहित गोड गंध असलेले अस्थिर द्रावणाच्या स्वरूपात असतं. गुटखा हा सुद्धा तंबाखूचा अंश असलेली सुपारी तोंडात ठेवून चघळली जाते. यामुळे कर्करोगजनक द्रव्य त्यामध्ये असलेले सिद्ध झालेले आहे. याच अंमली पदार्थांचा उपयोग बऱ्याचशा वैद्यकीय औषधांमध्येही केला जातो. यामध्ये भारतातील तरुण पिढीमध्ये मादक पदार्थाच्या काही अनियंत्रित सेवनांचे वाढते प्रमाण हे धोक्याची घंटा वाजवणारे आहेत. जागतिक आरोग्य संस्थेच्या WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक अहवाल सादर केला. त्यामध्ये नशाजनक रासायनिक द्रव्य असलेल्या औषधांचा केलेला गैरवापर किंवा अधूनमधून केलेले सेवन या गोष्टी नित्याच्या होऊ लागलेल्या आहेत आणि त्याचा मान्यताप्राप्त वैद्यकीय प्रणालींशी काहीही संबंध नसतो असं त्यांचं मत आहे. संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स ते काय म्हणतात बघा. या संघटनेच्या एका अहवालानुसार भारतातील हेरॉईन या अफूच्या अर्कापासून बनवलेल्या अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या नोंदणी केलेल्या लोकांची अधिकृत संख्या ही 1 कोटी आहे, तर नोंदणी न केलेल्या लोकांची अनधिकृत संख्या ही 5 कोटी इतकी आपल्याला दिसते. यामध्ये अनेक प्रकारे भांग, अफू आणि नशा येऊ शकते अशा काही भारतीय बनावटीची औषधं अतिरिक्त सेवन भारतात केले जाते. त्याचबरोबर कोडेन हे द्रव्य ज्यामध्ये वापरलेले असते अशा खोकल्याच्या औषधांचाही वापर व्यसनासाठी सर्रास करताना लोक आपल्याला दिसतात आणि आपोआपच याचे परिणाम मग सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक, भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक अशा सगळ्याच पैलूवर होताना दिसतात आणि गुंतागुंतीच्या समस्या त्यातून निर्माण होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. आंतरजाल, इंटरनेट ॲडिक्शन. आंतरजालाचे व्यसन कसं लागत जातं. आपण आज बघतोय की हा एक ह्या युगामधला ज्ञानाचा स्फोट आहे. माहितीची उपलब्धता भूतकाळामध्ये कधी नव्हती एवढी वाढलेली आपल्याला दिसते. बहुतेकांच्या हातात, तुमच्या सगळ्यांच्याच हातात शाळेत, भ्रमणध्वनीवर किंवा घरामध्ये आंतरजालाची जोडणी केलेली आपल्याला दिसते किंवा ती सोय उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये चांगला हेतूसुद्धा आहे. माहितीची उपलब्धता ही चांगलीच गोष्ट आहे, कारण त्यामुळे कोणत्याही विषयासंबंधी आपल्याला सहज जाणून घेता येते. ही माहिती आशय, कलात्मक दृश्ये, चित्रे, आलेख, सांख्यिकीय इत्यादी प्रकारचीही असू शकतात. आंतरजाल हे संपूर्ण आभासी जग आणि समाज माध्यमांच्या जगामध्ये मिळवून गेलेले दिसते. मग ते समस्या निर्माण करणारे असू शकते. असे म्हटले तर तुम्हाला निश्चितच आश्चर्यही वाटेल. इट इज अ फॅक्ट दॅट सेल ऑफ मोबाईल फोन्स आर every increasing. In fact, it is also true that the market is flooded with all kinds of newer and advanced mobile phones. Advertisements have played
a huge role in encouraging us to purchase more sophisticated models with large memories, battery life, camera, and what now. Here itself, one can speak of a addiction to want to constantly upgrade one's mobile phone. It can become observed for various reasons, all of which are not necessarily uh, professional. A mobile phone in itself has become a status symbol. आता हा मोबाईल जो आहे तो सर्वसाधारणपणे बघितलं तर परिस्थितीत आंतरजालाचा उपयोग करणे ही काही समस्या असू शकत नाही. त्याला व्यसन म्हणता येणार नाही. एखाद्या व्यक्तीला कामासाठी किंवा व्यावसायिक कारणासाठी नव्हे तर इतर कारणांच्या हेतूनही तो आंतरजालाशी जोडलेला आहे किंवा त्याला ते जोडून घ्यावं लागत आहे. उदाहरणार्थ आंतरजालावरील जुगाराशी संबंधित संकेतस्थळे, प्रौढांसाठी असलेली संकेतस्थळे, अश्लील चित्रे आणि चित्रपट दाखवणारी काही संकेतस्थळे, समाज माध्यमे, मनोरंजन इत्यादी संबंधित असलेली संकेतस्थळे यांच्याशी सतत जोडलेली असण्याची एखाद्याची गरज भासत असेल तर त्याला आंतरजालाचे वेड किंवा व्यसन लागलेले असते असंही म्हटलं जातं. आणि म्हणून इथे आपण जर काही पॉईंट्सच्या आधारे जर बघितलं तर यामध्ये समस्या कशा निर्माण होतात तर तेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. द नीड टू ऑलमोस्ट कॉन्स्टंटली बी ऑन कॉल. द नीड टू ऑलमोस्ट कंटिन्युअसली टेक सेल्फीज ऑफ फोटोज ऑफ एनी अँड एव्हरीथिंग. द नीड टू पोस्ट all images of oneself immediately on social media. The need to continuously be monitoring other persons. The need to keep forwarding messages and remorse mindlessly to numerous people. The need to continuously check one's like and its effect on one's mind behavior. Misuse of mobile phones for destructive, negative and wasted purposes. बऱ्याचदा ह्या समस्या कशा निर्माण होतात तर व्यक्तीवरील तणाव किंवा त्याची अस्वस्थता या गोष्टी वाढतात. व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी यांच्यासाठी क्लेशदायक परिस्थिती निर्माण होते. व्यक्तीचे शारीरिक स्वास्थ्य बिघडते. व्यक्तीच्या नातेसंबंधांना किंमत राहत नाही. व्यक्तीचे स्वतःकडे दुर्लक्ष होऊ लागते आणि चुकीची, पूर्वग्रहदूषित, दिशाभूल करून मोहात पाडणारी, अविश्वसनीय आणि गैरव्यवहाराकडे झुकणारी माहिती व्यक्तीच्या पदरात पडत जाते आणि म्हणून या आंतरजालाचं व्यसन आपोआपच व्यक्तीला हे लागत जातं. त्यानंतर आपण सी पॉईंट बघत आहोत, मोबाईल ॲडिक्शन. भ्रमणध्वनीचे व्यसन कसं लागतं. अधिकाधिक अत्याधुनिक नमुन्यांची अधिकात अधिक माहिती साठवण्याची सोय आणि टिकाऊ बॅटरी, कॅमेरा अशी आणखी कितीतरी वैशिष्ट्ये असलेल्या उपकरणांच्या जाहिराती आपल्याला अशी उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करत असतात आणि त्यामध्ये ती मोठी कामगिरी बजावत असतात. त्याला बळी पडण्यापासून भ्रमणध्वनीच्या सतत वरच्या श्रेणीचा भ्रमणध्वनी जवळ ठेवण्याच्या व्यसनाची ही सुरुवात असते आणि भ्रमणध्वनी एक प्रतिष्ठेची बाबही बनलेली आहे. भ्रमणध्वनीचे हे जे उपक्रम आहे ते संदेश देण्याघेण्याचे साधन न राहता त्याच्या पलीकडे गेलेले आहे. संपर्क क्षेत्र, समाज माध्यमांचे जाळे, चित्रफिती बनवणे, त्यांचे संपादन करणे, सर्जनशील उद्योग यांच्यासाठी आणि इतर अनेक गरजांच्या पूर्तीसाठी तयार केलेले हे अनुप्रयोग ॲप्स हे त्यांच्यापैकीच आहेत किंवा होत. ह्याच भ्रमणध्वनीच्या व्यसनात ही आंतरजालाच्या व्यसनाप्रमाणेच वर्तणुकीच्या काही समस्या यातूनच निर्माण होताना आपल्याला दिसतात. आपण जर बघितलं तर यामध्ये आपल्याला सी पॉईंट आपण बघतोय, सतत भ्रमणध्वनीवर बोलत राहण्याची गरज भासत जाते. सतत सेल्फीज किंवा कोणत्याही बारीक सारीक गोष्टींचे छायाचित्रण घेण्याची गरज भासते. घेतलेली स्वतःची छायाचित्रे ताबडतोब समाजमाध्यमावर टाकण्याची गरज भासते. समाज माध्यमांवरील संदेश आणि अफवाही यामधूनच निर्माण होते. खऱ्या खोट्याची शहानिशा न करता समाज माध्यमांपुढे पाठवण्याची गरज भासत असते. समाज माध्यमांवर आपल्या छायाचित्रांना किंवा संदेशांना मिळणारा प्रतिसाद सतत तपासून पाहण्याची गरज भासणे आणि त्यानुसार मनस्थिती आणि वर्तणूक
वर्तन अवलंबून असणे, भ्रमणध्वनीचा उपयोग विनाशक, नकारात्मक आणि स्वार्थी हेतूंसाठीही करणे. अशा प्रकारे आपल्याला इथे ह्या सगळ्यातूनच आपल्याला हे व्यसन लागलेलं दिसतं. The impact of mobile addiction is similar to the consequences state as regards internet addiction. Haven't we all read of accounts of injuries and deaths due to careless behaviors like speaking on the phone while driving, dangerously posing for selfies, being over emotional in a public space, checking one's messages during sleep, anxiety caused by loss of one's phone and contacts. The consequences take a toll on mental and physical well-being. यामध्ये काय होतं की भ्रमणध्वनीवर सतत बोलत राहणं, सेल्फीसाठी धोकादायक स्थितीत उभं राहणं किंवा बसणं, सार्वजनिक ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक भावुक होणं, झोपेतही भ्रमणध्वनीमध्ये येणारे वारंवार जे काही संदेश आहेत ते पाहत राहणं, भ्रमणध्वनी आणि त्यावरील संपर्क याद्या हरवल्यास अत्यंत अस्वस्थ होणं, अशी अनेक कारणं आहे की ज्याचा परिणाम हा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर होतो आणि त्यामुळे वाईट परिणाम होताना आपल्याला दिसतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण व्यसनाधीनतेचा अर्थ आणि व्यसनाचे प्रकार, मिनिंग ऑफ ॲडिक्शन अँड टाईप्स ऑफ ॲडिक्शन या संदर्भात सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर व्यसनाधीनतेची कारणे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.